सख्यांनो, आज ना आपण एकदम नाजूक विषयाला हात घालणार आहोत. ते म्हणजे फिमेल पर्सनल हायजीन. आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे नेमकं, म्हणजे असं काय सांगणार आहेस तू? आम्ही तर सगळं करतो, पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करतोय किंवा करत नाहीये, म्हणून आपलं हायजीनच मेंटेन होत नाहीये. किंवा समोरच्याला बघताना ना आपण खूप गबाळे, खूप वाईट दिसतोय. किंवा ते समोरच्याचं सोडाच, स्वतःसाठी आपल्या वैयक्तिक हायजीनसाठी पण ते खूप खराब आहे. सध्या जगामध्ये काय चाललंय माहितीये? बाहेरून तो समोरचा कसा दिसतोय हे चाललंय. म्हणजे मी बाहेरून छान दिसेन, मी छान मेकअप करेन, मी छान कपडे घालेन, छान दागिने घालेन, रेडी होईन. पण तुमचं जर इंटरनल हायजीन चांगलं नसेल तर त्या बाहेरून दिसण्याचा काहीतरी अर्थ आहे का? म्हणजे तुमच्या तोंडालाच वास येतोय किंवा तुमच्या काखेतूनच वास येतोय, असं जर सगळं होत असेल तर खरंच खरंच चांगलं आहे ते? किंवा तुमच्या अशा बॉडी पार्ट मध्ये किंवा पर्सनल बॉडी पार्ट मध्ये तुमच्या जर काहीतरी इन्फेक्शनच झालंय, खाजच येते, सगळ्या लोकांसमोर तुम्ही अक्षरशः खांजवता इकडे 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 इकडे, ते खराब दिसतच ना. मग यासाठीच ना आपल्याला पर्सनल हायजीन करणं खूप गरजेचं असतं. अशा काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपण आपल्या ना तोंडाचा जो वास येतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपण समोरच्यावर बोलायला गेलो त्या टायमिंगला समोरच्याला अक्षरशः तोंडाचा घाण दुर्गंध मारतोय. तुमच्या सोबत तो समोरचा किती वेळ बोलेल? 1 ते 2 मिनिट जास्तीत जास्त. त्यानंतर तो जाण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल, बोलण्याचं टाळण्याचा प्रयत्न करेल. आणि हे त्यामुळेच होतं, जर तुमच्या तोंडाला वास येतोय, घाण वास येतोय, अशा टायमिंगला काय करायचं बरं? रोज सकाळी उठल्यावरती ऑइल पुलिंग करून घ्यायचं. आता ऑइल पुलिंग म्हणजे काय? खोबरेल तेल जे असतं ना आपलं, ते घ्यायचं चमचा, 2 चमचे तोंडामध्ये ठेवायचं आणि 10 मिनिट गर 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 त्याला तोंडामध्ये चुळ्या आपण मारतो ना, तशा प्रकारे फिरवायचं. त्यामुळे तोंडाचा दुर्गंध, दाताचा पिवळेपणा किंवा दातामध्ये कीड लागली असेल, दाताचे, तोंडाचे, जिभेला जो पांढरा थर येतो त्यामुळे तो वास येतो. हे सगळं ना हळूहळू हळूहळू का होईना तुमचं निघून जाईल. दाताचं, तोंडाचं, आतमधल्या घशाचं, सोबतच जिभेचं, सगळ्यांचं आरोग्य सुधारेल. आणि हे सगळं व्हायचं असतं तर ऑइल पुलिंग तुम्हाला करावंच लागेल. काही करायचं नाहीये. ब्रश करायच्या आधी ऑइल पुलिंग करायचं आणि त्यानंतर ब्रश करून घ्यायचं. आता तुम्हाला पुढे सांगते. जर तुम्हाला ऑइल पुलिंग करायचंच नाहीये तर मेडिकलमध्ये ना 50 एक रुपयाला टंग क्लिन्झर मिळतं. ते घेऊन यायचे. कारण ते स्टीलचं असतं. ते घेऊन यायचं, त्याने टंगला आपल्या क्लीन करून घ्यायचं. बास, एवढंच करा. तुमच्या तोंडाची दुर्गंधी आपोआप जाईल. त्यामुळे ही एक टीप आता रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ऍड करायची आहे. टिप नंबर 2, आपला बाह्य सौंदर्याकडे लक्ष असतो. पण कधी तुम्हाला लक्ष गेलाय का? तुमच्या कानाच्या मागे पण घाण असते, कानाच्या आत पण घाण असते, कानाच्या ह्या साईडलाही घाण असते. आणि ही जर तुम्ही घाण नाही काढलीत तर समोरच्याला बघताना काय वाटेल बरं? सांगा. तुम्ही किती गचाळ आहात, तुम्ही किती घाणेरडे राहतात हे वाटेल ना समोरच्याला. मग त्यापेक्षा एक छान कापड घ्यायचा, ओला करून घ्यायचा किंवा आपलं टॉवेल असतं ना रोजचं, ते टॉवेल घ्यायचं. अंघोळी झाली आपली, आपलं अंग छान आपण पुसून घेतलं की त्याच टॉवेलने आपल्याला पूर्ण असं कानाच्या मागून इथून ते पुसून घ्यायचे. किंवा जेव्हा आपण अंघोळ करतोय ना त्या टायमिंगला पण इथे असं थोडस रब करायचं. झालं. एवढा छोटासा एक बदल तुम्हाला तुमच्यामध्ये करायचा आहे, तुमच्या कानाचं क्लिनिंग छान होऊन जाणार. टिप नंबर 3, आपल्या अंडर आर्म्सला म्हणजे आपल्या काखेला आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचं. आता क्लीन कसं करायचं बरं? काखेमध्ये ना कधीच केस वगैरे ठेवू नका. वॅक्सिंग करा किंवा तुम्ही आपल्या एखाद्या रेझरने ते काढून घेऊ शकता. आता हे जे अंडर आर्म्स असतात ना, ते तुम्ही क्लीन केलेच पाहिजेत. का केले पाहिजेत? कारण बॉडी ओडर मारतो. आता कसा? जेव्हा आपल्या काखेमध्ये केस असतात त्यावेळी ते घाम जास्त येणार आणि घाम आला की त्या केसांमुळे आणि त्या घामांमुळे जो वास निर्माण होतो तो तुम्हाला मी वेगळा सांगायची गरज नाहीये. सगळ्यांना माहिती असेल तो काय वास, कशा प्रकारचा वास असतो आणि किती घाण वास येतो. आणि जर समोरच्याला, बाजूच्याला तो घाण वास येत असेल ना, ते खूप खराब दिसतं. त्यामुळे आपले क्लीन अंडर आर्म्स कायम क्लीन ठेवायचं आणि एक आपला रोल ऑन असतो आपल्या जीवनामध्ये तो वापरायचा.
रोल ऑन नाहीच वापरायचा आहे. तुरटीपासून एक छान घरगुती आपला रोल ऑन बनवायचा आणि तो वापरायचा. आता तो कसा बनवायचा सांगते. तुरटी नॉर्मली असते ना, तीच घ्यायची आणि फिरवायची, बस झालं. पण बॉडी रोल ऑन भेटतात बाजारामध्ये, त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता. टिप नंबर 4, आपलं बेली बटन क्लीन ठेवणे. आता बेली बटन म्हणजे काय, तर आपली बेंबी. आपल्या बेंबी पासूनच आपले पूर्ण शरीरातल्या नाड्या सगळ्या असतात की नाही. आणि समजा बेंबीला जर संसर्ग झाला, इन्फेक्शन झालं, तिथे काहीतरी आलं, समजा नायटा, खरूज असं काहीतरी आलं, तर किती वाईट आहे ते. आणि बेंबी नाही अशी गुंतागुंतीची असते, त्यामुळे तिला क्लीन करणं थोडंसं अवघड असतं. पण तुम्ही आठवड्यातून 15 दिवसातून त्याला व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकता. आता कसं क्लीन करायचं, आपले इयरबड असतात ना, त्याने छान असं त्याला फिरवून फिरवून त्यांना ओले करायचे, फिरवून फिरवून घ्यायचं, हळूहळू फिरवायचं. मला माहिती थोडंसं दुखतं तिथे, हळूहळू हळूहळू फिरवायचं आणि आपली बेंबी छान क्लीन करून घ्यायची. तिथे जर क्लीन असेल ना, तर खरंच तुमचं आरोग्यही क्लीन असतं. टिप नंबर 5, आपण ज्या पॅन्टीज यूज करतोय, म्हणजे आपण ज्या आपल्या व्हेजायनल एरियामध्ये आपल्या प्रायव्हेट पार्टसाठी ज्या पॅन्टीज यूज करतोय ना, त्या कशा प्रकारच्या आहेत, त्या तुमच्या सिल्कच्या आहेत का? जर असतील तर आत्ताच काढा आणि फेकून द्या. त्या फॅन्सी पॅन्टीज काहीच उपयोगाच्या नाहीयेत. आपला तो जो भाग आहे ना, त्याला ना श्वास घ्यायला हवा आणि तो कायम पॅक असतो, कायम बंद असतो, तो कधीही उघडा नसतो. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला मिळत नाही. आणि जर तुम्ही तशा सिल्कच्या, नायलॉनच्या पॅन्टीज वापरत असाल, त्याला श्वासच घ्यायला मिळत नाहीये, तर तो तुम्हाला घाण वास देणार, घामाचा वास, खूप खूप काही काही होतं. तुम्हाला इन्फेक्शन होणार, गचकरण, नाईटा हे सगळं तिथे येऊ शकतं. त्यामुळे करायचं काय, बाजारामध्ये अशा प्रकारच्या कॉटनच्या पॅन्ट्स अवेलेबल आहेत. आता ना मी खरंच सांगू, मला कधीच वाटलं नव्हतं की मी व्हिडिओमध्ये किंवा युट्यूब वरती माझ्या चड्ड्या दाखवेन, चड्ड्या. तर हा जोकचा पार्ट आहे, पण खरंच मला वाटलं नव्हतं कधी. पण हे खूप गरजेचं आहे. खूप लोक आहेत फॅन्सी वापराच्या नादामध्ये हे सगळं करून बसतात आणि नंतर त्यांना इन्फेक्शन होतं आणि ते खूप वाईट असतं. तिथली जागा जर श्वास घ्यायलाच नाही मिळाला ना, तर ती काळी पडणार हळूहळू जाऊन. त्यामुळे असं काही करायचं नाही. त्याच्यापेक्षा एक कॉटनच्या छान अशा मऊ मऊ लुसलुशीत पॅन्ट्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत. बाजारामध्ये तुम्ही जायचं, त्या पॅन्ट्स घेऊन यायच्या आणि घेताना कायम ना एक साईज जास्त घ्यायची. का सांगते, जर तुम्ही तुमच्या साईजच्या थोड्याशा घट्ट घेतल्यात ना, तर जो बाजूचा एरिया असतो ना, त्याला तर घर्षण होतं आणि त्याच्यामुळे तो भाग काळा पडण्यास मदत होते. हळूहळू घर्षण होऊन 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 तो भाग काळा पडतो, तो खूप खराब दिसतो. त्याच्यापेक्षा एक साईज जास्तच घ्यायची. टिप नंबर 6, आता तुम्ही ह्या कॉटनच्या पॅन्टीज घेतल्या, ह्यांना वापरायचं कसं किंवा ह्यांना क्लीन कसं करायचं. डेटॉल ठेवायचं. डेटॉल मध्ये ह्यांना धुतलं ना चांगलं असं आपण, की डेटॉल मध्ये ह्यांना बुडवायचं, छान पिळून घ्यायचं आणि छान सूर्यप्रकाशात वाळत घालायचं. आता तुम्ही म्हणाल, मी तर माझ्या बाथरूम मध्ये वाळत घालते, मला ना कोणाला दाखवायच्या नसतात, मी घाबरते. अरे काय आहे त्याच्यामध्ये, जर पुरुष लोक आपल्या अंडरपॅन्ट बाहेर घालू शकता, तर तुम्हीही घालू शकता. ओके, त्यामुळे अजिबात लाजायचं नाही. आता गेला जमाना, खूप लाजून झालं आपलं. आता प्लीज, जर तुम्ही एवढे फॉरवर्ड वागताय ना, मॉडर्न समजताय ना, तर बाहेर घालायला शिका, तिथून सुरुवात करा. त्या आपल्या हायजीन आहे. जर तुम्ही ढाकून, जर ज्या ठिकाणी उन्हच येत नाहीये त्या ठिकाणी घालत असाल, तर त्याच्यातले बॅक्टेरिया मरणार नाहीत. त्याच्यापेक्षा तुम्ही एक छान काय करायचं, तुम्ही बाहेर घालायचं. आम्ही गावी देखील बाहेर घालतो आणि इकडे देखील बाहेर घालतो, आम्ही लाजत नाही. टिप नंबर 7, तुमच्या जर बिकनी एरियामध्ये, म्हणजे आपला जो प्रायव्हेट पार्ट आहे, तिथे जर हेअर असतील, तर ते ट्रिम करू शकता किंवा त्यांना पूर्ण काढून टाकू शकता. मी ट्रिम करणं प्रेफर करते, पूर्ण काढून टाकत नाही. कारण आपल्याला निसर्गाने ते ह्यासाठीच दिलेले आहेत की आपलं तिथलं संरक्षण व्हावं, काही गोष्ट आपल्याला तिथे लागू नये आणि रॅशेस पडू नये, म्हणूनच संरक्षणासाठी दिलेली गोष्ट आहे. त्यामुळे मला पूर्ण काढून टाकणं आवडत नाही. आता तो तुमचा पर्सनल चॉईस आहे, तुम्ही पूर्ण काढायच्या, ट्रिम करायचं की तसंच ठेवायचं. पण मला असं वाटतं, ट्रिम करून घ्या, पूर्ण काढू नका. त्यापेक्षा का काढायचं असं ते सांगते. तर आपल्याला ना ते घाम येतो आणि त्या घामाला ना एक वास असतो. तो वास तुमच्या पूर्ण ते प्रायव्हेट एरियामध्ये होतो. तुम्हाला संसर्गजन्य आजार होऊ शकतात, नायटा, गचकरण होऊ शकतं. त्यामुळे ते ट्रिम करणं किंवा पूर्ण काढून टाकणं हा एक तुम्ही पर्याय निवडू शकता. तसंच ठेवलात ना, ते खूप खराब आहे. तुमच्या पर्सनल हायजीनसाठी खराब आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी खराब आहे. नंबर 8, तर तुम्हाला
जे वजायनासाठी ना म्हणजे वॉश करण्यासाठी येतात, व्ही वॉश वगैरे सारख्या ब्रँडचे जे वॉश करणारे लिक्विड येतात ते अजिबात वापरायचे नाही, चुकूनही नाही. का सांगते, आपली जी वजायना आहे ती ना एक स्वतःमध्ये राणी आहे, राणी. तिला स्वतःला क्लीन करता येतं, तिला दुसऱ्याने क्लीन करावं लागत नाही. तुम्ही नॉर्मल आपण जे अंघोळीला पाणी वापरतो, जे थंड पाणी असेल किंवा कोमट पाणी असेल, गरम पाणी, ज्याने काही करताय ना वापरताय अंघोळीसाठी, त्यानेच धुवून काढा. नॉर्मल फक्त पाण्याने धुवा, त्याला साबण लावायचा नाहीये, कुठल्याही प्रकारचं व्ही वॉश, कुठल्याही प्रकारचं लिक्विड लावून त्याला स्वच्छ करायचं नाही. का सांगते, ती स्वतःमध्ये एक राणी आहे, ती स्वतःला स्वतः स्वच्छ करते. कसं करते, तर आपल्याला जो वाईट डिस्चार्ज होतो ना, म्हणजे कमी प्रमाणात होणारा वाईट डिस्चार्ज जो आहे तो ती स्वतः सोडते, ती आपल्या वजायनाला क्लीन स्वतः स्वतः करते, म्हणून तो वाईट डिस्चार्ज बाहेर पडत असतो. आता जास्त प्रमाणात होत असेल तर गायनाकोलॉजिस्टकडे जायचं, कारण जास्त होणं चांगलं नाही. टिप नंबर 9, आपली नख कायम स्वच्छ ठेवायची. नखांमध्ये असंख्य घाण असते. आता माझी नख वाढली आहेत, पण किती स्वच्छ आहेत बघा. अशी स्वच्छ ठेवायची. वाढलेली नख जर स्वच्छ नसतील किंवा छोटी नख स्वच्छ नसतील, त्या नखांमध्ये घाण जाते. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण जेवताना काहीतरी काम करताना आपल्या पोटात जाते किंवा ते दिसतानाही खराब दिसतंय. आपलं ओव्हरऑल हेल्थ बिघडतं, दिसताना खराब दिसतं, पर्सनॅलिटी खराब दिसते. टिप नंबर 10 म्हणजे पॅन्टी लायनर वापरणं. जर तुम्हाला वाईट डिस्चार्ज जास्त होत असेल तर तुम्ही पॅन्टी लायनर कडे वळू शकता. आता सध्या भयानक प्रमाणामध्ये प्रत्येक मुलीला, स्त्रीला सध्या वाईट डिस्चार्जचं प्रमाण वाढलेलं आहे, होतोच आहे सगळ्यांना. त्यामुळे काय करायचं, पॅन्टी लायनर वापरायचं. एक पॅन्टी लायनर म्हणून पॅड छोटंसं ते वापरायचं. आणि जास्तच प्रमाणामध्ये होत असेल तर आपण गायनेकोलॉजिस्ट कडे जायचं आणि सजेशन घ्यायचं, सल्ला घ्यायचा आणि औषधोपचार करायचं. तर अशा प्रकारे हे आपले छान असे हायजीनचे टिप्स आहेत, फॉलो करा. मी स्वतः फॉलो करते, त्यामुळे मला समजलेलं आहे. त्यामुळे म्हटलं शेअर करूया. खूप सेन्सिटिव्ह टॉपिक होता, म्हटलं विचारूया, बोलूया तुमच्याशी याविषयी, कारण खरंच बोलणं खूप गरजेचं आहे. खूप लोकांना हे माहितही नसतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि सोबतच नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि तुमचं नाव टाकून जा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ नाव घेईन मी तुमचं. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.